सामाजिक शास्त्रे अर्थात इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल या विषयाचे अत्यंत महत्त्वाचे आणि संभाव्य परीक्षेत येणारे असे 60 प्रश्न आपण अत्यंत कमी कालावधीमध्ये घेणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे अर्थात पेपरमधील 31 क्रमांकाचा प्रश्न. हा क्रमांक पुढे होऊ शकते. तर पहिला प्रश्न आपला आहे, आकाशगंगा हा घटक रिकामी जागा भूगोलामध्ये समाविष्ट होतो. तर कोणत्या भूगोलामध्ये? तर ते होते खगोलीय भूगोलामध्ये. पुढचा प्रश्न आहे, संबोध निर्मितीचा पहिला टप्पा. तर याचं उत्तर आहे अवबोध निर्मिती. हा एक प्रश्न आणि याच्या पुढचा प्रश्न आपल्याला असं वाटू शकते की हा प्रश्न सामाजिक शास्त्राचा आहे का, परंतु अध्यापनशास्त्र सगळ्या विषयामध्ये समाविष्ट झालेला असते, त्याच्यामुळे हे दोन प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत. प्रश्न 33वा, सर्वात जुना परीक्षा प्रकार खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मौखिक. मूल्यमापन संकल्पनेत रिकामी जागा वर्णन अपेक्षित असते. तर कोणतं वर्णन मूल्यमापन संकल्पनेत? तर दोन्ही, संख्यात्मक आणि गुणात्मक. पर्याय क्रमांक 4. प्रश्न पुढचा आहे, अध्यापन म्हणजे अध्ययनासाठी चेतना, मार्गदर्शन, दिग्दर्शन व प्रोत्साहन होय असे कोणाचे मत होते? हा प्रश्न सुद्धा अध्यापनशास्त्राविषयी, इतिहास अध्यापनशास्त्राविषयीच आहे, अर्थात सामाजिकशास्त्राविषयी. तर याचं योग्य उत्तर आहे बर्टन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक पाठ्यपुस्तकाच्या अंतरंग या संदर्भात येत नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, छपाई. पुढचा प्रश्न आहे, इतिहास शिक्षकामध्ये कोणते गुणवैशिष्ट्ये असावीत? तर यामध्ये बारकाईने निरीक्षण केलं तर वरील सर्व. पर्याय क्रमांक 4 म्हणजे सखोल विषय ज्ञान, वस्तुनिष्ठ दृष्टिकोन आणि संशोधनाची वृत्ती, हे तिन्ही गोष्टी असायला पाहिजे. प्रश्न 38वा, चंद्रावर पहिले पाऊल ठेवताच मानवाने नवीन इतिहास निर्माण केला या वाक्यावरून इतिहासाशी कोणत्या विषयाचा समवाय निर्माण होतो? तर इथे पर्याय क्रमांक 4 विज्ञान समवाय निर्माण होतो, कारण ही विज्ञानाची प्रगती आहे, परंतु सध्या तो इतिहासाचा एक भाग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, इतिहास हा विषय रिकामी जागा शास्त्र आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सामाजिक शास्त्र. प्रश्न 40वा, इतिहासाच्या स्थळ, काल व रिकामी जागा या 3 मिती आहेत. पर्याय क्रमांक 4 विषय. म्हणजे इतिहास शिकताना कोठे म्हणजे स्थळ आलं, केव्हा म्हणजे काळ आला, आणि काय किंवा कोणाबद्दल म्हणजे विषय किंवा व्यक्ती, हा झाला 3 मिती महत्त्वाच्या असतात. ह्या 3 मिती महत्त्वाच्या असतात, म्हणून विषय हा तिसरा आहे. पुढचा प्रश्न आहे, शिस्तीचा अर्थ एक अध्ययन प्रक्रिया असे कोणाचे मत होते? तर जॉन ड्यूई यांचे हे मत होते. पुढचा प्रश्न आहे, समान गुणधर्म असलेल्या चेतकाचा समूह म्हणजे संबोध होय अशी संबोधाची व्याख्या कोणी केली? तर अशी व्याख्या डेसिको यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, इतिहास संरचनेमुळे रिकामी जागा एकत्रिततेची जाणीव होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खंडत्वाची. अर्थात इतिहास हा ऐतिहासिक खंडामध्ये आपण वाचत असतो, त्यामुळे हे संरचना त्यांची अशी पडलेली असल्यामुळे पर्याय क्रमांक 3. 44वा प्रश्न, शिक्षक प्रशिक्षणाचे रिकामी जागा व रिकामी जागा हे 2 प्रकार आहेत. आता अनेकांना आपल्याला वाटू शकते की सामाजिक शास्त्राचे विषय आहेत का, तर हे विषय त्याचेच आहेत, काळजी करू नका. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेवापूर्व आणि सेवांतर्गत असे 2 प्रशिक्षण असतात. पुढचा प्रश्न, कोणाच्या मते शैक्षणिक उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत याचे अवलोकन करणे म्हणजे मूल्यमापन होय? कोणाच्या मते? तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर नरा पारसनीस. पुढचा प्रश्न, इतिहास म्हणजे भूतकाळातील रुचिपूर्ण व स्मरणीय घटनांबाबत केलेले संशोधन व चौकशी होय अशी इतिहासाची व्याख्या कोणी केली? योग्य पर्याय क्रमांक 2 हेरोडोटस यांनी केली. मापन ही रिकामी जागाची पहिली पायरी आहे. तर कोणती मूल्यमापनाची पहिली पायरी आहे? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देते? तर याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 दूरदर्शन, कारण ते दृकश्राव्य माध्यम आहे, त्याच्यामुळे डोळे आणि कान या दोघांनाही ते चेतना देते. अत्याधुनिक शिक्षण पद्धती म्हणजे रिकामी जागा ही होय. अत्याधुनिक कोणती पद्धती आहे? तर पर्याय क्रमांक 3 प्रकल्प पद्धती. 50वा प्रश्न, रिकामी जागा या सिद्धांतानुसार वर्तमान काळाकडून भूतकाळाकडे गेल्यास इतिहासाची मांडणी वास्तवपूर्ण होते. पर्याय क्रमांक कोणता बरोबर? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर, परावर्तनपर मांडणी. तर याला उलटी मांडणी असे सुद्धा म्हणतात, ज्यात वर्तमानातील समस्या मागची ऐतिहासिक कारणे शोधली जातात, म्हणून त्याला ती पद्धत म्हटली जाते. प्रश्न 51वा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
600 ते 500 इसवी पूर्व 5वे शतक, 1901 ते 2000 20वे शतक, 1401 ते 1500 15वे शतक आणि 1001 ते 1100 11वे शतक. याच्यातली चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर यामधील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 1, 600 ते 501 इसवी सन पूर्व शतक. पूर्व नाही, हे इसवी सनाचं शतक आहे आणि हे 6वे शतक आहे. कोणते? 6वे. 52वा प्रश्न, अश्मयुगातील मानवाने हत्यारे का तयार केली? अश्मयुगातील. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जंगली प्राण्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून. प्रश्न 53वा, खालीलपैकी बरोबर विधान कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हडप्पा संस्कृती ही 5000 वर्षांपूर्वी अस्तित्वात होती. हे बरोबर विधान आहे. प्रश्न 54वा, उत्तर वैदिक साहित्याचा रचना काळ कोणता? उत्तर वैदिक साहित्याचा रचना काळ. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इसवी सन पूर्व 1000 ते 500. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय वाचून घ्या, मी उत्तर सांगतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सत निसर्गातील नियमबद्धता. ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 55, खालीलपैकी असत्य विधान शोधा. असत्य विधान कोणतं आहे ते पाहायचं आहे. चारही विधानं तुम्ही वाचून घ्या. तर यामध्ये असत्य विधान पर्याय क्रमांक 1च आहे. शिवाजी महाराजांनी सैन्याच्या वेतनासाठी जहागीर देण्याची पद्धत सुरू केली. हे चुकीचे विधान आहे. उलट छत्रपती शिवाजी महाराज जहागीरदारी पद्धतीला विरोध करत होते. ते सैनिकांना रोख वेतन देत असत, जेणेकरून सैनिकांचे निष्ठावान वर्तुळ राजाशी राहील, त्यामुळे ते रोख द्यायचे. 57वा प्रश्न, संभाजी राजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले, त्याचे कारण? त्याचं योग्य कारण आहे पर्याय क्रमांक 3, मुघलाचे सैन्य स्वराज्यावर चालून आले होते. प्रश्न 58, अहमदशाह अब्दालीचे संपूर्ण परिपत्य करण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी पाठवलेल्या पराक्रमी सरदारात तोफखान्याचा प्रमुख कोण होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इब्राहिम खान गारदी. आठवत असेल मित्रांनो, कुठेतरी वाचलं असेल, पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठी सैन्याच्या तोफखान्याचे नेतृत्व इब्राहिम खान गारदी यांनीच केले होते. पुढचा प्रश्न आहे, मोहम्मद तुघलकाने दिल्ली ते देवगिरी राजधानी स्थलांतर करण्याचा आपला निर्णय रद्द म्हणजे स्थगित का केला? तर याचा योग्य पर्याय आहे, दरबारी लोक, उमराव आणि प्रजा यांची तीव्र नाराजी होती. प्रश्न 60वा, 14व्या शतकाच्या आरंभी परमार घराण्याची सत्ता कोणी संपुष्टात आणली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अल्लाउद्दीन खिलजी किंवा खलजी म्हणतो कोणी. या अल्लाउद्दीनच्या आक्रमणामुळे काय झालं, मध्ययुगातील अनेक राजपूत घराणी, ज्यात परमार घराण्याचा काय होता समावेश होता, त्यांची सत्ता इथे लयास गेली. पुढचा प्रश्न आहे, रिकामी जागा स्वराज्य पक्षाचे नेते होते. तर स्वराज्य पक्षाचे नेते कोण होते? तर हा स्वराज्य पक्ष जो होता, तर 1923 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हा पक्ष तयार झालेला होता आणि त्याचे नेते मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास हे होते. पुढचा प्रश्न, दुसरी गोलमेज परिषद या मुद्द्यावरून असफल झाली. कशामुळे असफल झाली? तर त्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 1, अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व व संघराज्याचे स्वरूप यामुळे असफल झाली. म्हणजे इथे जे जातीय प्रश्न आणि अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वावरून महात्मा गांधी आणि ब्रिटिश सरकारमध्ये एकमत होऊ शकले नाही, त्याच्यामुळे ही असफल झाली. प्रश्न 63, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिक येथे जॅक्सनची हत्या केली, त्याचे कारण होते पर्याय क्रमांक 4, त्याने बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती आणि या अन्यायी कारवाईचा सूड म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, नौदलातील सैनिकांनी 1946 मध्ये बंड केले, त्याचे कारण? तर याचे कारण आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये अयोग्य वागणूक व आझाद हिंद सेनेचा प्रभाव, त्यामुळे 1946 मध्ये बंड केले. म्हणजे सैन्यामध्ये भारतीय सैनिकांना मिळणारी जी हीन वागणूक आणि नेताजींच्या आझाद हिंद सेनेचा देशभक्तीचा या सैनिकावर जो प्रभाव झाला, त्यामुळे काय झालं की यांनी बंड केले. 65 नंबर, आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था रिकामी जागा यांनी स्थापन केल्या. कोणी स्थापन केल्या?
तर पर्याय क्रमांक 4 पंडिता रमाबाई यांनी स्थापन केल्या. तर या संस्था कशासाठी होत्या, तर स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि विधवांच्या कल्याणासाठी त्यांनी या संस्था स्थापन केल्या होत्या. 66वा प्रश्न, लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकशाहीच्या तत्वांचा शासनाच्या शेवटच्या पातळीपर्यंतचा विस्तार करणे, हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांची रिकामी जागा जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. तर कोण असतात सदस्य पदसिद्ध? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सभापती. प्रश्न 68वा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा 69वा प्रश्न, असत्य विधान ओळखा. यामधील असत्य विधान पाहायचं. तर पर्याय क्रमांक 4 वाचा, दहशतवादी कृत्यामुळे सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राहते, हे अजिबात चुकीचं विधान असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर आहे. प्रश्न 17वा, लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते? लोकसभेची बरं का. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 550. 71 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपतींची निवड करताना कोणत्या सदस्यांना भाग घेता येत नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधान परिषद. विधान परिषद सदस्यांना राष्ट्रपतीची निवड करताना भाग घेता येत नाही. पुढचा प्रश्न, अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल त्या समाजाचा रिकामी जागा प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यपालाला एका प्रतिनिधीला नामनिर्देशित करण्याचा अधिकार असतो. सध्या ही तरतूद काही सुधारणांनी बाधित असू शकते, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. पुढचा प्रश्न 73वा, जागतिकीकरण म्हणजे काय? तर जागतिकीकरण म्हणजे वस्तू, भांडवल व मनुष्यबळ यांचा मुक्त संचार. जागतिकीकरणामुळे काय झालं, जागतिक अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहे. पुढचा प्रश्न 74वा, सुरक्षा समितीच्या 5 स्थायी सभासदांना नकाराधिकाराचा हक्क आहे. नकाराधिकार म्हणजे काय? तर नकाराधिकार म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुरक्षा समितीत एखाद्या ठरावाला संमती किंवा मान्यता नाकारण्याचा अधिकार. ठराव अशा प्रकारे नाकारल्यास त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. आणि हे जे नकाराधिकार आहे, नकाराधिकार म्हणजेच काय, तर याला आपण म्हणतो विटो पॉवर, जे आपण नेहमी शब्द होतो विटो पॉवर, तोच नकाराधिकार आहे. 75 अलिप्तवादी चळवळीच्या संदर्भात खालीलपैकी एक वाक्य चूक आहे, तर ते कोणतं आहे ते शोधायचं आहे आपल्याला. तर ते पर्याय क्रमांक 4 अलिप्ततावाद म्हणजे जागतिक संघर्षातून आंतरराष्ट्रीय राजकारणापासून दूर राहणे, कुठलीच भूमिका न घेणे. हे अलिप्ततावादामध्ये एक चुकीचं विधान याच्यामध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला इथे असं वाटू शकते की अलिप्ततावाद म्हणजे काय, तर तटस्थ राहणे, तर ते तसं नाही. स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार राखणे होय, त्याला अलिप्ततावाद म्हणतात. प्रश्न 76 खालीलपैकी कक्षीय गतीचा परिणाम ओळखा. आता आपण भूगोलात शिरलो. तर ऋतुनिर्मिती पर्याय क्रमांक 1 कक्षीय गतीचा परिणाम काय होते, ऋतुनिर्मिती होते. अर्थातच म्हणजे त्याला आपण ऋतू बदलतात असं म्हणू शकतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते म्हणजे कक्षीय गतीमध्ये तेव्हा ऋतू बदलतात. प्रश्न 77 90 अंश अक्षांशास काय म्हणतात? तर त्याला म्हणतात पर्याय क्रमांक 2 ध्रुव. हे दोनही ध्रुव कोणते, उत्तर आणि दक्षिण ध्रुव, हे 90 अंश अक्षांशावर आहेत. 78 पर्जन्याचे प्रकार किती? तर पर्याय क्रमांक 2 एकूण पर्जन्याचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. तर ते कोणते 3 आहेत? आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य. पुढचा प्रश्न चीनमधील सर्वात जास्त लांबीची नदी. तर याचं पर्याय क्रमांक 2 यांगत्से ही चीनमधील सर्वात लांब नदी आहे. प्रश्न 80 श्रीलंकेची जुन्या काळातील राजधानी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुराधापूर. श्रीलंकेतील जे अनुराधापूर आहे हे प्राचीन सिंहली संस्कृतीचे प्रमुख केंद्र होते. हे शहर अनेक शतके श्रीलंकेची राजकीय आणि धार्मिक राजधानी सुद्धा होती. या शहरातील प्राचीन स्तूप आणि सिंचन व्यवस्था आजही प्रसिद्ध आहेत. आणि हे जे कोलंबो आहे, कोलंबो आधुनिक काळातील म्हणजे सध्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न जगातील सर्वात जास्त क्षारतेचा समुद्र कोणता? क्षारतेचा सगळ्यात जास्त समुद्र कोणता? तर अर्थात मृत समुद्र
अर्थात डेड सी. डेड सी. आता या मृत समुद्राची क्षारता किती आहे? सुमारे जवळपास 34% आहे. ही सामान्य समुद्राच्या पाण्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अतिशय जास्त क्षारतेमुळे काय होते, यामध्ये मानवी शरीर सहज तरंगते आणि यात मासे किंवा इतर जलचर जगूच शकत नाहीत, म्हणून त्याला मृत समुद्र असे म्हणतात. पुढचा 82वा प्रश्न. आफ्रिकेतील किंबर्ले येथे रिकामी जागा मोठ्या खाणी आहेत. कशाच्या खाणी आहेत? तर येथे आहेत हिऱ्यांच्या खाणी जास्त प्रमाणात. या ठिकाणी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हिऱ्यांचा इथे मोठा साठा सापडला. त्यामुळे काय झालं, जागतिक हिरे उद्योगाला काय झाली, चालना मिळाली. म्हणून आफ्रिकेचा हिरा प्रसिद्ध म्हणतो आपण. पुढचा प्रश्न. दक्षिण अमेरिका खंडातून कोणते अक्षवृत्त गेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए आणि बी, म्हणजे विषुववृत्त आणि मकरवृत्त. दक्षिण अमेरिकेच्या खंडाच्या उत्तर भागातून विषुववृत्त, तर मध्य आणि दक्षिण भागातून मकरवृत्त जाते. पुढचा प्रश्न. राष्ट्रपतीची निवड सर्वसाधारणपणे किती वर्षासाठी असते? राष्ट्रपतीची. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 वर्षासाठी. पुढचा प्रश्न आहे 85. संयुक्त संस्थानाच्या राजधानीचे शहर कोणते? अर्थात युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन DC. DC अर्थात डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. हे अमेरिकेचे राजकीय केंद्र आहे आणि न्यूयॉर्क हे अमेरिकेतील मोठे शहर आहे, पण राजधानी मात्र नाही. राजधानी आहे वॉशिंग्टन DC. 86 नंबरचा प्रश्न. नाईल नदीमुळे इजिप्तचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने रिकामी जागा भाग पडतात. तर येथे खाली दबलेला आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे A, B आणि C. तीनही पर्याय म्हणजे तीनही गोष्टी आहेत. नाईल नदीच्या पश्चिमेकडे लिबियापर्यंतचा वाळवंटी प्रदेश आणि हे बाकीचे 2 सुद्धा. वाचून घ्या. प्रश्न 87. मृदा निर्मितीसाठी मुख्यत्वे करून कोणत्या घटकाचा प्रभाव पडतो? तर मातीच्या निर्मितीसाठी पर्याय क्रमांक 2 मूळ खडक व हवामान. आता मृदा निर्मिती काही एका दिवसाची प्रक्रिया नाही, ती दीर्घकालीन आहे. खडकांचे म्हणजे खडक किंवा खडकांचे विदारण म्हणजेच काय, वेदरिंग होऊन माती तयार होते, ज्यामध्ये हवामान महत्त्वाची भूमिका बजावतात. मूळ खडकाचे गुणधर्म मातीत उतरतात. पुढचा प्रश्न. भूस्थलदर्शक नकाशावरून CG या सांकेतिक खुणेद्वारे कशाचा बोध होतो? CG. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅन्टोन्मेंट. लष्करी नकाशे आणि भूस्थलदर्शक नकाशे वाचताना काही सांकेतिक खुणा वापरल्या जातात. CG म्हणजे कॅन्टोन्मेंट म्हणजेच लष्करी छावणीचा भाग. 89 प्रश्न. जर्मनीच्या दक्षिणेकडे कोणता देश आहे? दक्षिणेकडे जर्मनीच्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वित्झर्लंड. जर्मनीचे जे भौगोलिक सीमा आहेत त्या सीमेच्या उत्तरेला उत्तर समुद्र व डेन्मार्क, पूर्वेला पोलंड, पश्चिमेला फ्रान्स आणि दक्षिणेला स्वित्झर्लंड आहे. प्रश्न 90. ऑस्ट्रेलियातील रिकामी जागा ही वनस्पती वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि या अत्यंत छान प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून द्यायचं आहे. जेव्हा आपण कॉमेंटमध्ये उत्तर देतो तेव्हा व्हिडिओ बनवण्याचं सार्थक वाटते. आपण नक्की कॉमेंट करून उत्तर द्याल ह्यापेक्षा करतो वाट पाहतो. आपण यूट्यूबला पाहत असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ पाठवा. त्याचप्रमाणे फेसबुकला पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा उजळणीसाठी आणि पेजला फॉलो करायचं मात्र विसरू नका. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.